नमस्कार, मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागा अजूनही का रखडल्या याचं नेमकं कारण काय? कारण 16 मार्च रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली आणि देशभरातल्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात इत्थंभूत माहिती देत ही अधिकृतरित्या निवडणूक ही जाहीरही करण्यात आली। इतके दिवस झाले, निवडणूक जाहीर झाली, मात्र याद्यांचा घोळ प्रत्येक पक्षाचा काही संपत नाही। ज्येष्ठ पत्रकार संजय जोग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मी आधी संजयजी काही माहिती देतो, जी आता अपडेटेड माहिती आहे त्यात तुम्ही भर घालू शकता की महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या 17 जागा या जाहीर झाल्या, काँग्रेसच्या 7 जागा आणि शरद पवार गटाच्या 5 जागा, म्हणजे 29 जागा जाहीर झाल्या आणि 19 जागा अजूनही जाहीर झालेल्या नाही। महायुतीमधल्या भाजप पक्षाच्या 25 जागा जाहीर झाल्या, म्हणजे आधी 20 ची यादी, नंतर 3 आणि नंतर 2, म्हणजे आता जर आपण आता परभणी जर पाहिली, पण परभणीच्या जागेबद्दल काही मुद्दा आहे तो मी नंतर सांगतो। अजित पवारांच्या पक्षाच्या 3 जागा या जाहीर झाल्या, शिरूर, रायगड आणि बारामती। एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या 8 जागा या जाहीर झाल्या, म्हणजे एकूण महायुतीच्या 36 जागा झाल्या जाहीर आणि 12 जागा अजून बाकी आहेत। वंचित बहुजन आघाडीच्या 19 जागा जाहीर झाल्या, 7 जागांवर काँग्रेसला पाठिंबा देऊ असेही त्यांनी म्हटलं होतं आणि एकूण 48 लोकसभा मतदारसंघामध्ये आपले उमेदवार ते उतरवणार आहेत अशी त्यांनी घोषणा केलेली आहे। आता मुळात 16 मार्चला जर निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली आणि निवडणूक घोषित झाली, आज साधारणतः 15 दिवसाचा कालावधी हा लोटून गेला, तरी याद्या प्रत्येक पक्षाच्या का रखडल्या? मला असं वाटतं मनोज, आपण ॲज अ जर्नलिस्ट म्हणून बेसिकली कुठल्या एका कन्क्लुजनला येणं बरोबर नाही। म्हणजे आय कॅन अंडरस्टँड, कसं आहे ना, 5 फेजमध्ये हे इलेक्शन 16 मार्चला डिक्लेअर झालेलं आहे। त्याच्या पहिलं जे पोलिंग होणार आहे ते आता होणार आहे 19 तारखेला, दुसरं होणार आहे 26 आणि मग नंतर पुढची सगळी जी 20 मे वगैरे पर्यंत होणार आहे। म्हणजे बेसिकली पहिल्यांदा असं दोन्ही महाविकास आघाडीला असं वाटलं होतं आणि त्याचबरोबर महायुतीला असं वाटलं होतं की येणाऱ्या इलेक्शनमध्ये सीट वाटप हे चुटकीनिशी आपण निस्तरू आणि लगेच एकदम मोठा गवगवा करून त्याचं लॉन्च करू, असं दुर्दैवाने त्या दोन्ही बाबतीत झालेलं नाही। आता पहिलं महायुतीबद्दल बोलू। बीजेपी हा बिग ब्रदर आहे, त्यांनी बरोबर त्यांच्या 20 जागा पहिल्या डिक्लेअर केल्या, त्यानंतर 4 आणि आता तू जे म्हणतोस परभणी, ही करी त्यांची महायुती म्हणून आलेली आहे, राष्ट्रीय समाज पक्षाची, ती काही त्यांच्या स्वतःची नाही। स्वतः महादेव जानकर जेव्हा सुनील तटकरे त्यांची अनाउन्समेंट केली शनिवारी, तेव्हा मी प्रेस कॉन्फरन्समध्ये होतो, त्यांना जेव्हा कॅटेगॉरिकली मीच विचारलं तेव्हा त्यांनी असं सांगितलं, मी महायुतीचा घटक पक्ष असलो तरी सुद्धा मी माझं जे इलेक्शन सिम्बॉल आहे, चहाची काय कप बशी, त्याच्यावरच बेसिकली लढणार आहे। त्यामुळे प्रॅक्टिकली मेन खरा इश्यू मुळचाच आहे की एका बाजूला बीजेपीला जे मिशन 48 आहे, म्हणजे कालही त्यांची एक महत्वाची मीटिंग पार पडली, त्याचं असं सांगण्यात आलं, म्हणजे त्यांचे जे उत्तर प्रदेशचे माजी जे उपमुख्यमंत्री आहेत आणि जे खासदार दिनेश शर्मा, त्यानंतर देवेंद्रजी फडणवीस, आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, हे सर्व त्या मीटिंग मध्ये उपस्थित होते। त्यांनी असं सांगितलं की हे जरी वाटाघाटी चालू असल्या तरी सुद्धा महायुतीमध्ये जे घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षांनी आणि बेसिकली बीजेपीवर जास्त जबाबदारी आहे असं त्यांनी उल्लेख करून सांगितल्यावर प्रत्येक उमेदवार हा नरेंद्र मोदी आहे असं म्हणून समजा आणि लढा। म्हणजे बेसिकली 48 सीटांचं जरी अजूनही फायनलायझेशन व्हायचं असलं तरी सुद्धा मिशन जे आहे ते 45+ किंवा 48 जिंकायचं असल्यामुळे बीजेपीला असं वाटतं की जरी याच्यात वेळ लागत असला तरी सुद्धा ते एका वर्केबल सोल्युशन मध्ये येईल। आता माझी जी माहिती आहे किंवा इतर पेपरवाले जे लिहितात किंवा मीडिया तुम्ही दाखवताय त्यानुसार महायुती म्हणजे आता बेसिकली सेना, एकनाथ शिंदे ज्यांच्या आधिपत्याखाली आहे ती, आणि बीजेपी यांच्यामध्ये साधारणतः कुठल्या जागांवर जे स्वतः म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी ऍडमिट केलेलं आहे की 5-6 जागांवर आमच्या अजून वाटाघाटी चालू आहेत। म्हणजे गेले 3-4 दिवस ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात बर्निंग दी मिडनाईट ऑइल, म्हणजे रात्र इतकं मीटिंग करूनही अजूनही या 4-5-6 जागांवर यांच्यावर अजून युनॅनिमिटी येत नाही। त्या कुठल्या जागा आहेत तर त्या इथे सांगायला लागतील। ठाणे,
कल्याण बेसिकली आता एकनाथ शिंदेच्या चिरंजीवाकडे जाईल असंच आहे. त्यानंतर बेसिकली रत्नागिरी सिंधुदुर्ग, त्यानंतर नाशिक, त्यानंतर धाराशिव, त्यानंतर संभाजीनगर आणि बेसिकली हे सर्व करत असताना सुद्धा अजूनही जे मेन गोल चाललाय तो पालघरवर. मग आता शिंदे सेनेकडनं काय आर्ग्युमेंट आहे तर ठाणा हे आमचं हब आहे जिथे सबंध सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जी सेना होती त्याच्यातले मेजर चंक आमच्याकडे आल्यामुळे बीजेपीने त्याच्यावर क्लेम करू नये तर आमचा क्लेम राहील. इथे बघणाऱ्या रीडर्स आणि व्ह्युअर्सना एक साधारण मागचा रेफरन्स दिला पाहिजे कारण मी त्यावेळेला ठाण्यामधनं सुद्धा रिपोर्टिंग करत होतो. 1996 साली रामभाऊ कापसे हे बीजेपीचे ठाण्यातनं निवडून गेलेले खासदार होते. माननीय आनंद दिघे जे आता आपल्या हयात नाहीत ते त्यावेळेला जिल्हा प्रमुख होते. त्यावेळेला त्यांनी बाळासाहेबांना सांगून असं सांगितलं की आता आपण सेनेनी ठाण्याची सीट लढवायला पाहिजे. तुम्ही शीर्षस्थ जे बीजेपीचे नेते आहेत त्यांना सांगून ती सीट आपल्यासाठी सोडून घ्या आणि ते झालं ना. 1996 ला जी बीजेपी ही बेसिकली तिथे खासदार होते तर त्यावेळेला अदला बदलून ते कल्याणला गेले आणि पहिल्यांदा बेसिक प्रकाश परांजपे जे आहेत ते परत सेनेच्या या सबंध सीटवर निवडून आले. आता एक्झॅक्टली इतक्या वर्षानंतर सेनेकडनं बीजेपीला या सीटावर आपला क्लेम केलेला आहे. हे क्वाईट इंटरेस्टिंग आहे. इथे सांगणं नमूद होईल. पुढचं पालघर मध्ये सुद्धा जे राजेंद्र गावित आहेत तर ते आता सेनेचे खासदार आहेत म्हणजे आता ते शिंदे सेनेकडे आलेत. पण बीजेपीला तिथे असं वाटतं की एकूणच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांचा परिवार म्हणजे वनवासी कल्याण आश्रम आणि मग बेसिकली हितेंद्र ठाकूर यांची जी बहुजन विकास आघाडी आहे तर त्यांच्या थ्रू आपल्याला सपोर्ट हा आणखी घट्ट मिळेल आणि तिथे पोल चान्सेस जास्त आहेत म्हणून ते क्लेम करतायत. पण शिंदे सेना ती सोडायला तयार नाही. पुढे रत्नागिरी सिंधुदुर्ग नारायणराव राणे यांना राज्यसभेची रिनॉमिनेशन मिळालं नसलं तरी सुद्धा एक बीजेपी मध्ये असं बोललं जातं की तेच पुढचे हे बीजेपीचे उमेदवार असतील. पण जे आपल्या राज्याचे उद्योग मंत्री आहेत उदय सामंत आणि त्यांचे भाऊ किरण सामंत ह्या दोघांनी अत्यंत अग्रेसिव्हली ही सीट शिंदे सेनेलाच मिळाली पाहिजे फॅक्शनला यासाठी आग्रह धरला. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे माझ्या घराजवळच माननीय एकनाथराव शिंदेचं घर आहे. तिथे मागच्या आठवड्यामध्ये किमान 3-3.5 तास ते बसले होते. शिंदे साहेब काय पहिल्यांदा भेटले नाही, नंतर भेट झाली. त्याच्या आधी त्यांची आणि श्रीकांत शिंदे यांची बोलणी झाली आणि आपला हा दावा कसा महत्वाचा आहे त्यांनी रेटून सांगितलं. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग ही अत्यंत महत्वाची शिंदे आणि त्याचबरोबर बीजेपी यासाठी दोघांमध्ये अत्यंत चुरशीची अशी एकूणच याच्यावर क्लेम चाललेला आहे. आता पुढे बेसिकली धाराशिव म्हणजे पहिल्यांदा उस्मानाबाद ज्याला आपण म्हणायचो तिथे ओमराजे निंबाळकरांची ऑलरेडी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कॅन्डिडेटचे डिक्लेअर केले. तिथे ते कामालाही लागलेले आहे. खरं तर आपली जी माहिती आहे त्यानुसार राष्ट्रवादी अजित पवार गटाला ती ह्या महायुतीच्या शेअरिंगमध्ये ती सोडलेली आहे. पण अजूनही बीजेपी आणि शिवसेना याच्यावर आपला क्लेम ठेवत आहे. एकूणच असा आर्ग्युमेंट आहे की अजित पवारांच्याकडे असलेला कॅन्डिडेट हा बेसिकली तुल्यबळ लढत ओमराजेंना देईल की नाही या जर खरं तर आता उहापोह चालू आहे. आता पण मला एक सांगा की याशिवाय धाराशिवच्या शिवायही म्हणजे पूर्वीच्या उस्मानाबाद या जागेवरती तिथे खरं तर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्याकडे तसा तगडा उमेदवार आहे का? कारण उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये म्हणजे आताच्या धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पण ताकद होती. जे जगजित राणा आहे पद्मसिंह पाटलांचे पुत्र त्यांची आणि ओमराजे निंबाळकर यांच्यात वादही आपण पाहिले. अलीकडच्याच काळामधले जर वाद पाहिले डीपीसीच्या बैठकीमध्ये सुद्धा त्यांचे वाद होताना आपल्याला पाहायला मिळाले ते आमदार आणि हे खासदार. तर तुम्हाला असं वाटतं की एकनाथ शिंदे यांच्याकडे तुल्यबळ उमेदवार म्हणजे भाजपचा क्लेम आहे कदाचित ते मागे घेतील कारण ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला द्यावीच लागेल कारण काही जागांवर साताऱ्याच्या जागेवरूनही त्यांनी 2 पावलं त्यांनी मागे घेतलेली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटानं. माझ्या मते अजून तरी शिंदे साहेबांच्याकडे असा कोणी तुल्यबळ उमेदवार आहे याची माहिती नाही. इव्हन त्यांच्या पक्षातले असे कोणी ठामपणे सांगत नाही. एक दुसरं अँगल सांगतो जी डेव्हलपमेंट अजून चालू आहे. 3 दिवसापूर्वी राणा जगजित सिंग पाटील हे दिलीपराव वळसे पाटील ज्यांचा ऍक्सिडेंट झाल्याने आता ते हॉस्पिटलमध्ये रिकव्हर होत आहेत त्याच्या पूर्वी येऊन भेटून गेलेले होते आणि त्यांनी सांगितलं की बेसिकली राष्ट्रवादीमध्ये जो तुम्ही उमेदवार हे करताय जो शरद बिराजदार म्हणून आहेत ते
खरोखरच एवढी ऍक्टिव्ह फाईट देतील का? तर तुम्ही या संदर्भात आणखीन 2-3 नावं घ्या. मग त्याच वेळेला सुनील तटकरेंनी जेव्हा शनिवारी प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी असं सांगितलं, आमच्याकडे 3-4 नावं आहेत जे ओमराजांच्यावर डेफिनेटली कुरघोडी करू शकतात. ती नावं कोणती आता येतात बाहेर? तर एक म्हणजे सतीश चव्हाण, जे दादा ग्रुपचे काउन्सिल मधले उमेदवार आपलं आमदार आहेत, आणि दुसरे विक्रम काळे, तेही दादा ग्रुपचे आमदार वरच्या हाऊसला आहेत. तर अशा वेळेला ही 3 नावं येत आहेत. पण आजची एक नवीन डेव्हलपमेंट आता कळते, ती म्हणजे खरं तर आज दुपारी सुनील तटकरे हे प्रेस कॉन्फरन्स घेणार होते आणि अशी एक बाहेर वदंता होती की ते धाराशिव बद्दलच काय ते अनाउन्समेंट करतील, पण ती त्यांची प्रेस कॉन्फरन्स कॅन्सल झाली. आत्ताची जी त्या अजित पवार ग्रुपकडनं जी माहिती आहे त्यानुसार एक पॉसिबिलिटी अशी वर्तवली जाते की राणा जगजित सिंग पाटील जे आहेत तर त्यांच्या ज्या सुविज्ञ पत्नी आहेत त्याही राजकारणात सक्रिय आहेत, जिल्हा परिषदेतून वगैरे होत्या, तर त्या केवळ आता अजित पवार ग्रुपमध्ये जॉईन होतील आणि त्या ह्या कॅन्डिडेट असू शकतात, अशी एक आता चर्चा आहे. आता एक मुद्दा राहिला तो बेसिकली संभाजीनगर किंवा पहिल्यांदा आपण ज्याला औरंगाबाद म्हणायचो, तिथे सुद्धा शिंदे गटाने आपला उमेदवार आहे असा दावा केलेला आहे, तो म्हणजे राज्याचे मंत्री संदीपन भुमरे. आणि त्याचबरोबर मराठा आंदोलनातले एक बिनीचे शिलेदार किंवा ते ज्याला आपण म्हणायचो मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणून विनोद पाटील यांच्या नावाची. पण त्याचबरोबर बीजेपी आपला हट्ट सोडायला तयार नाही, कारण त्यांना असं वाटतं की तिथे असलेल्या सर्व जाती समीकरणामध्ये आणि एकूणच जे डिव्हायडेड अपोजिशन आहे त्याच्यात आता जर का जे आपले डॉक्टर भगवंत कराड जे आहेत, जे आता राज्यमंत्री आहेत फायनान्स, त्यांच्या नावाची जर का आपण हे केली तर त्याच्या दृष्टीने बीजेपी इज ऑल्सो क्लेमिंग. त्यामुळे आता मोठे मोठे तोरपे ही महायुतीतली आता स्थिती आहे. आता महाविकासमध्ये काय आहे तर काल एक जागा संजय, एक जागा नाशिकची राहिली. त्यापूर्वी मला एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की 2019च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांची आघाडी होती, युती होती, ती एकनाथ शिंदे आणि एकनाथ माफ करा उद्धव ठाकरे म्हणजे त्यांची अधिकृत शिवसेना एकसंध ती आणि भाजप. पण त्याही वेळेला किंवा जे युती आणि आघाड्यांचं सरकार असायचं किंवा यांच्यामध्ये निवडणुकांमध्ये जी युती व्हायची त्याही वेळेला शेवटच्या क्षणापर्यंत काही ना काही गोष्टी या सातत्यानं जागा वाटपाच्या संदर्भात घडत होत्या. पण 2024च्या निवडणुकीमध्ये महासत्ता आहे असं म्हणत असताना आणि महायुती अत्यंत मजबूत आहे असं म्हणत असताना भाजपला खास करून महाराष्ट्रामध्ये मिशन 45 अत्यंत ताकदीनं राबवायचंय असं म्हणत असताना इतका वेळ लागावा एखाद्या महासत्तेला, हे बरोबर आहे का? आणि दुसरीकडे नाशिकच्या जागेवरनं जो तिढा सुरू आहे ती जागा छगन भुजबळ यांना लढवायची अजित पवार गटाकडनं, पण तिथे क्लेम हेमंत गोडसे यांचा आहे, म्हणजे एकनाथ शिंदे यांचा आणि भाजपचा तिथे सुद्धा त्या जागेवर सुद्धा डोळा आहे. नाही, आता हे बघ, आपण बरोबर का चूक हे सांगणं काय आपण पत्रकार म्हणून आपलं काम नाही, पण आपण एक अनालिसिस 100% करू. आता पहिलं आपण नाशिक बद्दल बघूया. त्या नाशिकमध्ये बेसिकली हेमंत गोडसेंनी भरपूर शक्ती प्रदर्शन केलं. 2दा ते आमच्या ठाण्यामध्ये आले, तिथे एकनाथरावांना भेटले, त्यांच्या मुलाला भेटले आणि सांगून टाकलं होतं. इव्हन त्यांच्याबरोबर दादा भुसेही होते आणि त्यांच्या पक्षातले आमदारही घेऊन आलेले होते. मोठं शक्ती प्रदर्शन केलं की आपण इथे येऊ शकतो. पण एकूणच ज्या बीजेपी सोर्सेस कडनं कळत आहे त्यानुसार हेमंत गोडसे आहेत यांच्या विनेबिलिटी मध्ये शंका आहे असं वाटतं त्यांच्या सर्व्हेमध्ये. त्यामुळे बीजेपीने असं सांगितलंय की आमचे 3 आमदार आहेत, तिथे माझी आमचे जर का कॉर्पोरेटर घेतलं ते जवळपास 70च्या वर आहेत. तिथे त्र्यंबकेश्वर जी म्युन्सिपल काउन्सिल असेल तिथेही आमची एकूणच जे नगरसेवक आहेत त्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे पर्यायाने नाशिक ही आमच्याकडे आली तर ती आम्ही लढू आणि जिंकू सुद्धा. आता ह्याच्यात नवीन अँगल कुठला आला तर छगन भुजबळ साहेब यांचा. छगनराव भुजबळांनी काय सांगितलं की मला शीर्षस्थ बीजेपीच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे की जे देशाचे गृहमंत्री आहेत अमित शहाजी, त्यांच्याकडे जो सर्वे आहे त्यानुसार जर का भुजबळ तुम्ही लढलात तर ही सीट नक्की येऊ शकते. तर त्यामुळे भुजबळ हे आता वारंवार सांगतायत की मी नाशिकमध्ये लढणार आणि लढलो तर ते बीजेपीच्या कमळ या चिन्हावर नाही तर जे घड्याळ चिन्ह आहे अजितदादा ग्रुपला मिळालेलं त्याच्यावर लढी. त्यामुळे हा एक बातमी अशी आली होती की छगन भुजबळ असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांकडूनच कळलं की नाशिकच्या जागेसाठी तुमचा विचार सुरू आहे, मी मात्र नाशिकची जागा मागितली नाहीये. काय गोडबंगाल आहे? नाही, ऍब्सोल्युटली मी तेच बोललो ना तुला, नाशिकची जागा मागितली नाही हे पहिल्यापासून ते सांगतात. पण ट्रिगर काय होता की मी बीजेपीच्या शीर्षस्थ नेत्यांनी, आता तू ज्यांचं नाव घेतलंयस त्यांनीही सांगितलं असं ते म्हणतात. पण माझी माहिती आहे की त्यांच्याकडे जे एकूणच माहिती आली की त्यांना जो फिलर आला होता
तो जो कोण सर्वे आणि जे असेसमेंट केंद्रीय गृहमंत्री करतात, समजा महाराष्ट्राची व्यूहरचनाच ते आखताय, तर त्यांच्या थ्रू आलेला होता आणि त्यांना असं वाटलं होतं की छगन भुजबळांना जर का इथे लढवलं तर ही सीट महायुतीची म्हणून लागू शकते कम्पेअर टू हेमंत गोडसे यांना उतरवलं तर. त्यामुळे हा अजूनही त्रांगडा आहे. आता म्हणजे तू मगाशी म्हणाला तसं मग इतका वेळ लागणं हे खरं, हे बघ, पक्ष, त्यानंतर असणारे अलाईज, त्याचबरोबर त्यांच्या विरोधात उभे असणारे बेसिकली हे संबंध जे म्हणजे जे आता महाविकास आघाडी म्हणून उतरलेले आहेत, तर ह्यांची काटछाट करण्याची दोघांची एक स्टाईल आहे किंवा पोल मॅनेजमेंटमध्ये गनिमी कावा असणं आणि त्याचबरोबर काउंटर मेजर्स करणं हे अध्यात्म असतं. त्यामुळे मला असं वाटतं काही वेळेला जर वेळ लागला तरी तो वेळ हा पर्यायाने आपला विजय कसा होईल, तो राखण्यामध्ये कसं मदत होईल, याकडे आणखी दोन्ही पक्षांचं एकूणच नजर आहे असं वाटतं. त्यामुळे आपण असं एकूण हलक्यात काढणं बरोबर नाही. दोन्ही ज्या आघाडी आणि बेसिकली महायुती जे काम करत असतील, म्हणजे नक्की काही ठिकाणी डिफिकल्टी आहे, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात स्टेलमेट, म्हणजे अजूनही घोळ चालू आहे, हे नक्की असलं तरी दोन्हीकडनं ही बाजू नक्की आता वर्तवली जाते आणि बेसिकली प्रोजेक्ट करण्यात जाते की ही एकूण जी दोन्ही बाजूनी जी कसोशीचे प्रयत्न चालू आहेत की ज्यामुळे येणाऱ्या निवडणूक म्हणजे आता 16 तारखेपासून होणाऱ्या फेज मध्ये दोन्ही बाजूनी तुल्यबळ लढत ही महाराष्ट्रात कशी राहील. आता तू आपण यावर भाष्य करू नये, बरोबर आहे, पण आपण कोण म्हणजे किती ताणलं जातं किंवा त्यांच्यामध्ये रुसवे फुगवे किती आहे, कुठल्या कुठल्या जागांवरचे त्यांचे वाद अजूनही सोडवले जात नाहीये, ही एक बाब आपल्या निदर्शनास आली होती की अजूनही जागा वाटपाचा जो तिढा सुरू आहे त्यात एकमेकांच्या जागांवर हक्क किंवा दावा टाकण्याचे जे काही प्रकार सुरू आहेत ते महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये, महायुतीच्या एकंदरीत जागांबद्दल आपण चर्चा केली, पण महाविकास आघाडीमध्ये आता 29 जागा एकूण जाहीर झाल्या आणि अजूनही 19 जागा अजूनही बाकी आहेत. त्यातल्या अत्यंत महत्वाच्या ज्या जागा आहेत त्यावर आपण आता चर्चा करूया. संजय. नाही मनोज, तू एकदम म्हणतोस ते बरोबर आहे. आता कालच बघ ना, उद्धव ठाकरेंनी दिल्लीच्या त्या इंडिया ब्लॉकच्या रॅलीच्या आधी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्याच्यात जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी काय सांगितलं, वाटाघाटी संपल्या, आता पुढच्या त्या 2029 होतील. म्हणजे काँग्रेसनी दे बेसिकली आता साऊथ सेंट्रल असेल, मुंबई आणि सांगली असेल, याच्यावर जो एकूण क्लेम केलेला होता तो आता त्यांनी त्याच्यात सांगितलं आता डिस्कशन होणारच नाही. दे आर फर्म नो. म्हणजे अनिल देसाईंची झालेली ही साऊथ सेंट्रल मधली आणि सांगलीमध्ये जे पाटील म्हणून जे रेसलर आहेत कुस्तीकार त्यांची झालेली, त्याच्यावर आता कुठलीही कॉम्प्रोमाइज करायची अजून तरी आता दोघांमध्ये उद्धव ठाकरेंच्या तर्फे तयारी आहे असं वाटत नाही. त्यामुळे आता राहिलेल्या जागांवरच बेसिकली आता कोण निवडून येईल, त्यांची विनेबिलिटी फॅक्टर काय आहेत, इलेक्टिव्ह मेरिट्स काय आहेत, याची चर्चा होऊन आता म्हणजे बेसिकली राष्ट्रवादीने आतापर्यंत 5 डिक्लेअर केल्या, कोण, शरद पवार ग्रुपनी. आता जो साताऱ्याचा मुद्दा आहे तर तिथे काल शरद पवारांनी क्लिअर केलं की आम्ही आमच्या पक्षाच्या चिन्हावर लढणार, म्हणजे तुतारी असलेल्या ट्रम्पेटरवर. पण त्याचबरोबर एक काल जी आता चर्चा चालू झाली की स्वतः जयंतराव पाटील हे पृथ्वीराज चव्हाणांच्या घरी गेले आणि तिथनं मग अशी एक चर्चा झाली की पृथ्वीराज चव्हाणांना जर का ही सीट दिली तर त्याच्या थ्रू आपण जे कोण बीजेपीचे किंवा मग दुसऱ्या साईडने जर उमेदवार असतील त्याच्यावर आपण मात करू शकू. पण आज जी माहिती माझी आहे त्यानुसार पृथ्वीराज चव्हाणांनी क्लिअर कट सांगितलेले आहे, मी जर लढलो तर तुतारी या सिंबलवर लढणार नाही, मी जर लढलो तर काँग्रेसच्या जो पंजा आहे त्याच्यावर लढी. त्यामुळे अजूनही तो स्टेलमेट कंटिन्यू राहणार आहे. आता तू असं म्हणत असताना अजूनही नॉर्थ सेंट्रल मुंबईची जी जागा आहे म्हणजे जिथे पूनम महाजन ज्या आता सिटिंग एमपी आहे तिथे तरी बीजेपीला अजून कुठे मिळत आहे. म्हणजे मी आता मध्ये जाऊन आलो, तिथे बीजेपीच्या अशा लीडर तिथल्या भेटल्यानंतर जाणव असं सांगितलं त्यांनी, जर का पूनम महाजन यांना जर ही सीट गेली नाही तर किंवा रिनॉमिनेशन झालं नाही तर अशी एक संधी अपोजिशनला मिळेल की बघा बीजेपीनी प्रमोद महाजन यांच्या एरा जो आहे किंवा त्याला पर्व आहे त्याचा अंत केला. त्यामुळे अजूनही द्विधा मनस्थितीत आहेत. जरीही पूनम महाजन या निवडून येतील की नाही त्यांच्या संपर्कावर प्रश्न येत असला तरी सुद्धा तिथे सुद्धा खरं तर अजूनही बीजेपीची ही अग्निपरीक्षा चालू आहे. आणि तीच केस ही महाविकास आघाडीमध्ये म्हणजे काँग्रेस असेल, त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना असेल आणि राष्ट्रवादीमध्ये चालू आहे. म्हणजे माझी माहिती अशी आहे की आता शरद पवार ग्रुपना ज्या अजून म्हणजे त्यांना अजूनही शंका आहे की जे त्यांनी जे शॉर्ट लिस्टेड केलेले जे कॅन्डिडेट्स आहेत ते खरोखरच
तुल्यबळ फाईट देऊ शकतात की नाही. म्हणजे मग रावेर असेल की फॉर एक्झाम्पल सातारा असेल, अशा ज्या चर्चेत येत आहेत त्यांच्या सीट, त्याबद्दल चर्चा आहे. मला असं वाटतं अजूनही 2-3 दिवस या चर्चेचा गुराळ चालू राहील आणि आस्ते कदम म्हणतात ना, तसं स्लो अँड स्टेडी अशावरच हे एक सीट हे डिक्लेअर करत जातील. संजय, मला एक सांग की वर्षा गायकवाड यांचा तीव्र विरोध होता दक्षिण मध्य मुंबईमध्ये अनिल देसाई यांच्या उमेदवारीला, कारण ही अशी एक जागा आहे की जिथे एकनाथ गायकवाड त्यांचे वडील खासदार राहून चुकले होते आणि धारावीमध्ये त्या इतक्या वर्षांपासून आमदार आहेत. पण ही बाब त्यांनी पक्षश्रेष्ठींना कळवली होती. चंद्रहार पाटलांना उद्धव ठाकरे यांनी आधीच उमेदवारी जेव्हा जाहीर केली तेव्हा बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. आणि ती नाराजी व्यक्त करत असताना अनिल देसाई यांच्या जागेवर सुद्धा त्यांचा आक्षेप होता. मग हे सगळे वाद सगळ्या इथल्या राज्यातल्या नेत्यांमध्ये सुरू असताना सुद्धा सांगलीच्या जागेवरून एक शिष्टमंडळ विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींना सुद्धा भेटले होते की सांगलीची जागा आम्हाला हवी होती. मग मला एक नाही कळत की या राज्यस्तरावर इतकी सगळी चर्चा होत असताना, इतक्या बैठका होत असताना, त्यात सामोपचारानं कुठलाही निर्णय न घेता परस्पर जी काही दावेदारी किंवा अधिकृत घोषणा केली गेली त्याचा महाविकास आघाडीला फटका नाही बसू शकत? नाही, आता तू कल्पना कर ना, हेच आर्ग्युमेंट तू उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सैनिकांना बघ ना, जे संजय राऊत सतत म्हणताय. ते काय म्हणताय की कोल्हापूरची जागा आम्ही बदलली, त्यानंतर बेसिकली ज्या काँग्रेसने आधीच्या म्हणजे रामटेक सकट ह्या सबंध जागा डिक्लेअर केल्या, आम्ही काय त्याचा तू केला का? आम्ही केला नाही. त्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की सांगलीच्या जागेबद्दल आमची क्लॅरिटी होती. आम्हाला असं वाटतं की काँग्रेसपेक्षा म्हणजे ज्या विशाल पाटलांसाठी विश्वजित कदम केसी वेणुगोपालना जाऊन भेटले आणि सांगितलं की हे आपण कसं केलं पाहिजे, त्यांच्या एकूणच विनेबिलिटी फॅक्टरवर शंका असल्यामुळे त्यांनी हा आपला स्वतःचा निर्णय घेतला. आता ह्याच्या पुढे जाऊन मग जी चर्चा चालू झाली होती का फ्रेंडली फाईट, अजिबात नाही. माझी जे काँग्रेसमधले सोर्स आहेत इथले आणि दिल्लीतले, त्यांनी ही शक्यता पूर्णतः रूल आउट केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं आता बेसिकली हे जे काय जागा वाटप जे आता आपल्याला कळतंय त्याच्यावर आता तरी कुठले चेंजेस होईल असं वाटत नाही. फक्त एक मुद्दा मला संजय असा वाटतो की बऱ्याचदा आपण बघितलं महाविकास आघाडी आणि महायुतीच्या म्हणजे युतीच्या काळामध्ये सुद्धा आपण पाहिलं की बऱ्याचदा असं होतं की एखादी जागा जी वादाची असते ती शीर्षस्थ नेत्यांमध्ये ठरलेली असते की यापुढे आता आपण काही यावर करू शकत नाही किंवा आपण जास्त बार्गेनिंग करू शकत नाही, ओढाताण करू शकत नाही. अशा वेळेला शीर्षस्थ नेत्यांना माहिती असतं, पण कार्यकर्त्यांमध्ये दुफळी माजू नये, बंड ऐनवेळी होऊ नये आणि त्याचा फटका युतीला किंवा आघाडीला बसू नये म्हणून सुद्धा बऱ्याचदा त्या जागेवरचा निर्णय हा अत्यंत ऐनवेळी केला जातो आणि त्याला उशीर लावला जातो. बरोबर, तेही याच वेळी या निवडणुकीत सुद्धा होत आहे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये. 100% होणार. कारण जसं म्हणतात ना, दोन्ही साईडना हे इलेक्शन अत्यंत महत्वाचं आहे. महायुतीला 45+ साठी आणि महाविकास आघाडीच्या दृष्टीने ज्या पद्धतीने बीजेपीच्या थ्रू हे ज्या सेनेमध्ये असेल एनसीपी मध्ये जे स्प्लिट घडवून आणलेलं आहे, तर त्या बॅकग्राऊंडवर वोटर्सकडे जाऊन आपण हे संबंध बीजेपीने जे केलेलं कृत्य आहे ते एक्सपोज करून आम्ही परत रिन्यूड मॅनरनी कसे येऊ याच्यासाठी प्रयत्न आहे. त्यामुळे एका बाजूला महायुती जेव्हा 45+ मिशन हे अत्यंत डिटरमाइंड पद्धतीने पुढे रेटते, त्याचबरोबर महाविकास आघाडीला ही मिळालेली संधी आहे. आणि लक्षात घ्यायला पाहिजे गेल्या 2.5 वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्रात एक्सेप्ट काही मधल्या ज्या ग्रामपंचायतच्या इलेक्शन झाल्या त्या कधी पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नाही. पण अंधेरी वेस्टची जी झालेली पोटनिवडणूक स्वतः कुठलीही निवडणूक राहिली नाही की जिथे पक्षीय बेसिकली बळाबळ जे काय आहे एकूण बलाबल जे आहे ते आढळून येईल. त्याला मला असं वाटतं. त्यामुळे अजूनही दोन्ही बाजूनी कसोशीचे प्रयत्न चालू आहेत की पर्यायाने येणारी जी फाईट आहे ती अत्यंत महत्वाची असेल आणि त्याच्यातनं महाराष्ट्र हा जो दोन्ही बाजूनी अत्यंत महत्वाचं राज्य जे रेखांकित केलेलं आहे ते त्या दृष्टीने आपल्याकडे कसं होईल, आपली जास्त सीट कशी येतील याच्यावरच प्रयत्न राहील. अगदी एक चर्चेच्या शेवटी ना आपण जे 5 टप्पे मतदानाचे आहेत त्यानुसार आपण चर्चा करूया आणि मग ही चर्चा आपण संपूया. एक तर पहिल्या टप्प्यामध्ये 19 एप्रिलला मतदान होत आहे. आता रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपूर या जर जागा आपण पाहिल्या तर ज्या महत्वाच्या जागा आहेत त्यात नागपूरची जागा तिथे लढत स्पष्ट झाली.
चंद्रपूरमध्ये लढत स्पष्ट झाली. गडचिरोलीमध्ये सुद्धा अशोक नेते यांनाच उमेदवारी दिली, जी धर्मराव बाबा आत्राम यांना अजित पवार गट मागत होता. आणि तिथे नामदेव उसेंडी जे आमदार होते पूर्वी काँग्रेसचे, त्यांनी आता बंड केलेले आणि ते दुसऱ्या पक्षात गेलेले. ती एक जागा. रामटेकची कृपाल तुमाने यांचं तिकीट कापलं. मला तर म्हणजे आश्चर्य वाटलं. म्हणजे आश्चर्य यासाठी की कृपाल तुमाने हे सातत्यानं शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे गट निर्माण झाल्यानंतर सातत्यानं ते एकतर वर्षावर असायचे किंवा एकनाथ शिंदे यांच्या बरोबरीने असायचे. म्हणजे सभांमध्ये सुद्धा तो एक अत्यंत महत्वाचा चेहरा होता. पण मला असं वाटतं की भाजपनं स्वतःच्या पक्षासाठी आणि इतर पक्षांसाठी महायुतीतल्या जो काही सर्वे केला, त्या सर्वेनुसार भाजपची घोडदौड सुरू आहे स्वतःची आणि इतर पक्षांची सुद्धा ती करून घेत आहे. आता दुसरा टप्पा आहे बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी हा 26 एप्रिलचा. त्यात वर्ध्याच्या जागेवर सुद्धा आता ही गोष्ट क्लिअर झाली की अमर काळे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले, काँग्रेस पक्षामधनं तिथे रामदास तडस ही लढत राहील. ही महत्वाची लढत आहे. पण रामदास तडस हे निवडून येतील असं भाजपला विश्वास वाटतो. अमरावतीची जागा सुद्धा ही क्लिअर झाली. काँग्रेसचे बळवंत वानखेडे आणि त्याच जागी लढतायत या नवनीत राणा, ज्यांना कमळाच्या चिन्हावरती निवडणूक लढवण्यासाठी सांगितलं गेलं आणि त्याचा पक्षप्रवेश झाला. मग वर्धा, अमरावती ही अत्यंत महत्वाची. पण यवतमाळ, वाशिमची जागा अजूनही ठरत नाहीये. म्हणजे एक तर ती महाविकास आघाडीमधनं पण ठरत नाही आणि ती ठरत नाहीये महायुतीकडून सुद्धा. मेन इश्यू तोच आहे ना. अजूनही भावना गवळी यांना मिळेल की नाही याच्यावर क्वेश्चन मार्क आहे. कारण ऑलरेडी तिथे बेसिकली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं जे माजी राज्यमंत्री आहेत संजय देशमुख यांनी अत्यंत कसोशीचे प्रयत्न हे पणाला लावून ते आता निवडणूक लढायला त्यांनी कॅम्पेन चालू केलंय. मेन आता जी गोष्टी आहे ती बेसिकली महायुतीमध्येच आहे की भावना गवळी यांना द्यायची का नवीन कॅन्डिडेट होता. मग तो कोण नवीन कॅन्डिडेट असा याच्याबद्दलच आता अजूनही खलबत चालू आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने बेसिकली आता यवतमाळ, वाशिम ही महायुतीसाठी खरोखरच डोकेदुखी झालेली दिसते. पण ते काही ना काहीतरी मार्ग काढतील. पण एक तुला सांगायचं, मगाशी तू 5 हे सांगितलेले होतेस म्हणजे पहिल्या टप्प्यातले, त्याच्यातलं तू बघितलेलं दिसत नाहीयेस अजून. बेसिकली या 5 कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये बहुजन समाज पार्टी म्हणजे मायावतींची जी पार्टी आहे, ज्यांनी 2009 असेल किंवा 2014 आणि त्याच्या आधी बऱ्यापैकी विदर्भामध्ये शिरकाव केला होता, त्यांचे कॅन्डिडेट उभे केलेले आहेत आणि त्यांचं नाव पण त्यावर माझा मुद्दा आहे. कारण मी 2004 सालापासून विदर्भ लोकसभा म्हणजे विदर्भात लोकसभा आणि विधानसभा हे कव्हर करत आलो. मला 2004चा खास करून उल्लेख करायचा. म्हणजे आता तो कागद नाही, परवा आम्ही वर्ध्याच्या लोकसभा मतदारसंघाच्या निमित्तानं ज्येष्ठ पत्रकार प्रवीण धोपटे यांच्याशी चर्चाही केली होती की ही गोष्ट मान्य आहे आणि ही खरी आहे आणि हे वास्तव आहे की बीएसपीनं अत्यंत मोठ्या ताकदीची मतं घेतली होती. म्हणजे 2004 सालचा जर उल्लेख करायचा संजय, तर 1 लाखाच्या वर मतदान हे नागपूर, वर्धा आणि चंद्रपूरच्या जागेवर झालं होतं. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार गटाचे जे अध्यक्ष आहेत ना राजेंद्र वैद्य, त्यांनी 1.5 लाखाच्या आसपास चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामधनं मतदान घेतलं. पण 2004 त्यानंतर 2009 ला सुद्धा मतं मिळाली. पण नंतरच्या काळात मात्र बीएसपीचा फॅक्टर हा फारसा चालला नाही किंवा त्यांची मतांची टक्केवारी कमी झाली. जरी वंचित बहुजन आघाडी म्हणजे त्यावेळेला भारी बहुजन महासंघ म्हणून ते निवडणूक लढवत होते आणि त्याही वेळेला विदर्भामध्ये अकोला असेल, नागपूर असेल, काही पट्ट्यांमध्ये प्रकाश आंबेडकर यांची कायम चर्चा निवडणुकीच्या तोंडावरती होत होती. तर हा बीएसपीचा टक्का जर बीएसपी मायावती तेवढ्या ताकदवान तिथे नसतील आणि त्यांनी ऐनवेळी ही भूमिका घेतली की उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणूक त्या लढणार आहेत, त्या अगोदर त्यांची अत्यंत डळमळीत भूमिका होती. पण त्यांनी उशिरा का होईना आपली भूमिका ही जाहीर केली. तर मला एक सांग संजय की जर बीएसपी मायावतीचा प्रभाव जर राष्ट्रीय राजकारणात तितकासा राहिला नसेल तर त्याचा परिणाम हा विदर्भाच्या जागेवर होईल का, जो जसा 2004 सर्वात जास्त आणि 2009 ला थोडा कमी फरकाने होत होता. ऍज अ पॉलिटिकल अनालिस्ट मला अजिबात असं वाटत नसतं की कुठलाही पक्ष हा संपलेला आहे. म्हणजे दुर्दैवाने कसं आहे ना, संपलेला नाही म्हणत, मतांची टक्केवारी कमी होईल का किंवा तेवढी मतं पडणार नाही जी लक्षणीय होती. 100% तू जे म्हणतोस त्यावेळेचं मी इलेक्शन कव्हर केलेलं आहे. 2004 ची मायावतींच्या अध्यक्षतेखाली बीएसपी आणि आताची जबरदस्त फरक आहे. म्हणजे नेटवर्क नाही, असणारी जी कार्यकर्त्यांची फळी होती, कडी होती ती नाही.
अशा वेळेला जर बीएसपीची एंट्री आहे ती कोणाला मारक ठरते हा मुळातच खरा आपल्याला अभ्यास करायचा आहे ह्या इलेक्शन नंतर. का मग बहुजन विकास आघाडी जे तिथे आता एक एक उमेदवार उतरवते तर त्या डिव्हिजन ऑफ वोट्समुळे खरोखरच महायुतीला फटका बसतोय का महाविकास आघाडीला, हाही एक अनालिसिसचा विषय असेल. पण माझं असं सांगणं होतं की परत बीएसपी म्हणजे येणार नाही, बीएसपीला लोकांनी आता म्हणत होते की आता त्याचं एकूणच महत्व कमी झालंय. अशा वेळेला बीएसपीनी या निवडणुकीत उभं राहून आपला कॅन्डिडेट नेणं याची 100% आपल्याला दखल घ्यावी लागते. आणि त्या दृष्टीने मला सांगायचं होतं. पुढचं तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण जाऊ. 7 मेला मतदान होत आहे. यातले रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या जागा आहेत. पण यातनं महत्वाची जागा रायगड ही क्लिअर झाली. अनंत गीते वर्सेस सुनील तटकरे. बारामती सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात लढत होणार आहे. मग उस्मानाबादच्या जागेचा पेच आहे, आपण बोललोच. लातूरमध्ये बऱ्यापैकी तिथली लढत ही क्लिअर झालेली आहे, म्हणजे कोण कोणाच्या विरुद्ध लढणार. सोलापूरमध्ये सुद्धा लढत आपल्याला स्पष्ट झाली. माढामध्ये सुद्धा आता ते बाकी आहे. जानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढणार होते पवार गटाकडनं, मात्र तो एक तिढा बाकी आहे. एकच मिनिट इथे डिस्टर्ब केलं पाहिजे तुला. माढामध्ये बघ, जरी रामराजे असतील, विजयसिंग मोहिते पाटील त्यांचे पुतणे असतील, त्यांचा मुलगा असेल आणि इतर तिथं जरी असले तरीही बीजेपीने अजूनही त्यांचे रणजित नाईक निंबाळकर यांना बदललेलं नाही. बघ, म्हणजे बीजेपीने ठरवलेलं आहे कितीही विरोध असला तरी आपल्या बरोबर असणारे. एकदा जर का अमित शहाजी यांच्याकडे मीटिंग झाली किंवा देवेंद्र फडणवीस यांनी जर मीटिंग करून फोन करून सांगितलं तर हे सगळे बरोबर आपल्या म्हणजे जो त्यांचा कॅन्डिडेट त्यासाठी कामाला लागेल. मला असं वाटतं माढा ही अत्यंत त्यामुळे दृष्टीने महत्वाची आहे बीजेपीच्या दृष्टीने सुद्धा. आणि आता जर का धैर्यशील मोहिते पाटील यांचं नाव येत आहे ते पण कितपत जातील पुढे, ते काय करतायत, ज्याला म्हणतात ना आता की म्हणजे पोस्टरिंग करतायत, नाही आम्हाला याचा विरोध आहे, मग मोबिलायझेशन केलं, मग गिरीश महाजन जे संकट मोचक म्हणून ते जाऊन आले, अजूनही काही स्टेप घेतली नाही ना. त्यामुळे बीजेपीनी एकदा त्यांचं नाव सांगितलं ते नाव अजूनही ते विड्रॉ करायला तयार नाही. अगदी म्हणजे हे वैशिष्ट्य म्हणावं लागेल भाजपचं. आणि देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कौशल्यानं 6 ते 7 जागांवरचा तिढा सोडवलाय. एक तर महादेव जानकर यांना आपल्या महायुतीमध्ये त्यांचा समावेश करून त्यांनी माढा, परभणी आणि बारामती इथली जी काही धनगर समाजाची जी मतं आहे ती मात्र टिकून ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आणि शिवाय बारामती मधले जे काही बंडाचे निशाण फडकले होते, विजयबापू शिवतारे असतील, इंदापूरचे माजी आमदार आपले हर्षवर्धन पाटील असतील, यांचा राग शांत करण्याचा प्रयत्न केलाय. एक शेवटच्या टप्प्यामध्ये आपण चर्चा करतोय. 4था टप्पा 13 मे म्हणजे 13 मेला मतदान होईल. नंदुरबारच्या जागेवरचा तिढा हा सुटलेला आहे. जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड यातल्या काही जागा आहेत की त्या जागांवरती अजूनही निर्णय झालेला नाही, त्याची आपण चर्चा केली आहे. आणि 5वा टप्पा 20 मे रोजी मतदान. तर धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील 6 मतदारसंघ या संदर्भातल्या सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी आपण नजरेसमोर ठेवून चर्चा केली आहे. त्यातला खास करून नाशिकचा मुद्दा सुटायचा आहे, पालघरचा सुटायचा आहे आणि कल्याणचा दरवाजा अजून काही उघडलेला आपल्याला पाहायला मिळत नाही. भिवंडी सुद्धा जिथे कपिल पाटलांच्या विरोधामध्ये अजून ठरत नाही आणि ती जागा त्यांना काँग्रेसला हवी आहे. बरोबर, येस, ती जागांसाठी शरद पवार ग्रुप अत्यंत कसोशीने प्रयत्न करतोय. तर मला असं वाटतं अजूनही त्याच्यातला तिढा संपलाय असं म्हणण्यात अर्थ नाही. ते निगोसिएशन चालूच आहे. म्हणजे साधारणतः आणखी 3 दिवस हे अत्यंत महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीसाठी अत्यंत महत्वाचे आहेत. खूप वेगवेगळ्या अंगानं या मुद्द्यावरती चर्चा झाली की लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या याद्या अद्याप का रखडल्या, त्याच्या मागची ही साधारणतः कारणं आपल्याला पुढे दिसत आहेत. खूप धन्यवाद संजय जोग, राजकीय विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार यांनी या चर्चेमध्ये सहभाग घेतला आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपली परखड मतं मांडली. खूप धन्यवाद. नमस्कार.